कारागृह एक मंदिरच आहे, पण चिंतन मनन चालू ठेव. वाचन, निरनिराळ्या भाषांचा अभ्यास, लेखन चालू ठेव. झालं पूर्ण? किती मोठा ठेवा आमच्यासाठी मराठीत आणलात तुम्ही गुरुजी. जवाहरजी म्हणाले होते, प्रत्यक्ष लढ्यात उतरावं लागलं नसतं तर त्यांनी जगभरातलं साहित्य आपल्या वाचकांसाठी अनुवादित केलं असतं. ही माझी नेहरूंना वंदना. आणि ही नवी कोरी वही. वाह वाह वाह. माझ्याबद्दलचा आकस कमी झाल्याखेरीज मला लिहायला कागद मिळणार नाहीतच. तुम्ही माझ्यासाठी एवढी वही मिळवून आणलीत, मनापासून ऋणी आहे हो. गुरुजी, बरं आता काय लिहायचा विचार आहे? काही नवीन अनुवाद की बरं, येतो मी. फार वेळ जर इथे थांबलो तर जेलर साहेब हा आनंदी राहून घ्यायचेत. येतो. पुरे गुरुजी, दमताल तुम्ही. आणि हा जेलखाना म्हणजे तुमचा आश्रम होय? अर्थात. गुरुजी, अहो कुठं ती थोर माणसं आणि कुठं माझ्यासारखा अट्टल चोर. आम्ही पापी. पाप पुण्याचा हिशोब सोपा नसतो परशदा. चोरी करणारा चोर ही झाली ढोबळ समजू, पण त्यात त्याला ढकलणारी परिस्थिती. गुरुजी, शेवटी तुमच्या आणि आईची भेट झालीच नाही का?